वेलकम स्टुडंट्स, वेलकम टू लोंढे OXC यूट्यूब चॅनल वन्स अगेन. स्टुडंट्स, आज आपला लेसन आहे इंग्लिशचा ॲन एपिटम ऑफ करेज. याचं ॲक्टिव्हिटी चिटचॅट जो आपण कंप्लीट केला होता लास्ट व्हिडिओमध्ये, तर झाले काही दिवस. तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या जर तुम्ही नवीन असाल, चिटचॅट पाहिलं नसेल तर. आज आपण हा टॉपिक पाहणार, ॲन एपिटम ऑफ करेज. आपण प्रयत्न करू हा लेसन आजच्या व्हिडिओमध्ये संपायचा. जर नाही संपला तर इथपर्यंत वेगळपर्यंत संपून जाईल. ओके, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेला पाठ हा पाहूया. ठीक आहे. तर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचं धन्यवाद. चला व्हिडिओ मग सुरू करूया. तर स्टुडंट्स, ॲन एपिटम ऑफ करेज. एपिटमचा अर्थ काय होतो की एक असं साहस जे साहस कोणी दाखवलेलं नाही. बरोबर, तुम्हाला मागच्या वेळी मी चिटचॅटमध्ये पण सांगताना शिकवलं होतं की एक अशा प्रकारचं करेज या लेसनमध्ये डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी दाखवलेलं आहे. एक असं अलौकिक उदाहरण मांडलेलं आहे धाडसाचं, जे खूप कमी लोकांनी या जगामध्ये मांडलेलं आहे, करून दाखवलेलं आहे. बरोबर, मग आपण चला या लेसनचा जो भाग आहे तो आपण सुरू करूया. हा लेसन कशाबद्दल तर आहे, तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांना मोटार न्यूरॉनचा आजार झाला होता, ज्यामुळे त्यांचं पूर्ण शरीर, फक्त त्यांचा मेंदू सोडला तो पॅरालाइज झाला होता आणि पूर्णपणे काम न करत असल्यामुळे त्यांचे फिंगर्स काम करत नाही, ना बॉडीचं कोणते मसल्स काम करत होते. त्यांना ALS नावाचा एक डिजीज झाला होता. ALS चा अर्थ होतो एमिस्ट्रॉपिक लॅटरल सिलिकोसिस नावाचा एक आजार होता. त्या आजारामुळे त्यांचे पूर्ण अवयव काम करायचे बंद झाले, आणि तरीही त्यांनी पुढे जाऊन PhD पूर्ण केली आणि ब्लॅक होल सारखी कन्सेप्ट जी आहे, म्हणजे कृष्णविवर ज्याला मराठीमध्ये म्हणतात, तुम्ही TV न्यूजवर पाहिलं असेल, कृष्णविवराबद्दल ऐकलं असेल. ब्लॅक होलची संकल्पना जी आहे ती यांनी मांडली, आणि पुढे यांनी जे भाकीत केलं होतं की ब्लॅक होल नक्की काय आहे, त्याच्याबद्दल त्यांची थेसिस काय आहे, ते ज्यांनी मांडली होती त्यावेळी त्यांच्या PhDच्या वेळी, ते आज जाऊन खरी ठरलेली आहे. मग अशा प्रकारचं यांनी एक अलौकिक धाडस दाखवलेलं आहे, त्याबद्दल आपण पाहणार आहे. बघा, वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड अवर विकनेसेस, डिसेबिलिटीज, हँडिकॅप्स. ओके, पुढे डॉट दिले म्हणजे आणखी काहीतरी लोकांच्या समस्या असतील, ओके, डिसेबिलिटी असतील, विकनेस असतील, हँडिकॅप्स असतील, अजून काय प्रॉब्लेम असतील, ते लोक काय करतात, लपवायचा प्रयत्न करतात. मग इथं पहिलीच ओळ काय दिली आहे की साधारणतः आपण काय करतो, नेहमी आपल्या कमजोरी, आपल्या असक्षमता आणि आपलं अपंगत्व लपवतो, और किंवा मोन ओव्हर देम ओव्हर होल लाईफ थ्रू. मोन ओव्हर देम, मोनचा दुःख करणे, आणि संपूर्ण आयुष्यभर त्याचं दुःख करत राहतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, या शतकातील सर्वात एक महान असे शास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांना ओळखलं जातं. डिड नॉट डू सो, त्यांना हे असं काही नसताना त्यांनी एवढं करून दाखवलं. इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिजीज, डॉक्टर स्टीफन कंटिन्यूड हिज रिसर्च अनडाउंटेड. काय सांगितले बघा, इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिजीज, अतिशय दुर्मिळ आणि भयावह आजार असताना सुद्धा त्यांनी आपलं रिसर्च न डगमगता पूर्ण केलं. अनडाउंटेडचा अर्थ होतो न डगमगता. हिज एक्झम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू अवर बेस्ट इवन अंडर ट्राइंग सर्कमस्टान्सेस. बघा काय सांगितलेलं आहे की त्यांनी हे जे प्रशंसनीय धाडस दाखवलेलं आहे हे आपल्याला इन्स्पायर करतं, आपल्याला प्रोत्साहन देतं की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये असो आपण काम केलं पाहिजे न डगमगता. विदाउट अनडॉन्टेड वी हॅव टू कम्प्लीट अवर गोल, अवर टास्क. मग हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे फर्स्ट पॅरेग्राफमधून. लेट्स स्टार्ट लेसन. Exactly 300 years after the death of great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. बघा किती सुंदर वाक्य दिले बघा. बरोबर 300 वर्षानंतर, गॅलिलिओच्या मृत्यूनंतर 8 जानेवारी 1942 रोजी ऑक्सफर्ड, लंडन या ठिकाणी डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. लहान असतानाच त्यांच्या आईवडिलांना वाटलं होतं हा छोटासा मुलगा भविष्यात जाऊन एक महान सायंटिस्ट बनून आपलं नाम कमवेल. हेल्डचा अर्थ होतो नामांकित किंवा नाम कमवणे. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light.
कोणालाही माहीत नव्हतं की त्यांची बुद्धी, त्यांचं मन हे आकाशामध्ये प्रकाशाच्या गतीने भरारी घेणार. सौरभचा अर्थ भरारी आणि लाईट म्हणजे काय, प्रकाश. मोर इम्पॉर्टंटली नन कुड प्रिडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी एपिटम ऑफ करेज. आणि कोणीही असं भाकीत केलं नव्हतं एवढं महत्त्वपूर्णरित्या की ते भविष्यात जाऊन एक प्रशंसनीय धाडस, एक अलौकिक धाडस दाखवतील. ठीक आहे, पुढे बघा. पुढे काय दिलं त्यांनी बघा. करेज इज वंडरफुल थिंग. धाडस हे एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. हे त्या प्रकारचं गुण आहे ज्यामध्ये जेव्हा व्यक्ती समोर एखाद्या संकटाला सामोरे जातो तेव्हा तो त्याचं धाडस, त्याचं मन खचू देत नाही. लूज हार्ट म्हणजे काय, मन खचणे. मन खचू देत नाही, त्याच गोष्टीला म्हणतात धाडस. इट वुड नॉट बी एक्झॅग्रेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग अ लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी. आणि हे सांगणं अतिशयोक्ती होणार नाही. एक्झॅग्रेशनचा अर्थ होतो अतिशयोक्ती, म्हणजे बडाई करणे. मग हे बडाई करणं किंवा अतिशयोक्ती होणार नाही जर आपण असं म्हणूया की डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे एक जिवंत उदाहरण आहे कॉस्मॉलॉजीचं. लिव्हिंग लेजंडचा अर्थ होतो विद्यार्थ्यांनो जिवंत उदाहरण, आणि कॉस्मॉलॉजीचा अर्थ होतो विश्वाचा ज्यात अभ्यास केला तो त्याला म्हणतात कॉस्मॉलॉजी. पुढे काय दिले का, कॉस्मॉलॉजी इज द व्हेरी पर्सोनिफिकेशन ऑफ करेज. आणि कॉस्मॉलॉजी हे चा अभ्यास करून त्यांनी धाडसाचं एक उत्तम उदाहरण मांडलेलं आहे. त्यांनी त्यांचे गुण दाखवलेले आहे बघा. करेज अँड होप बघा. एक्सेप्ट हिज माइंड, त्यांचं जर मन, त्यांचं जर मेंदू, त्यांची बुद्धिमत्ता सोडली, हिज होल बॉडी इज बाउंड टू बी व्हीलचेअर. त्यांचं संपूर्ण शरीर हे व्हीलचेअरवर मर्यादित झालं होतं. म्हणजे या जो आजार, मोटार न्यूरॉन नावाचा जो त्यांना आजार झाला होता, त्या आजारामध्ये फक्त त्यांचा मेंदू काम करत होता आणि संपूर्ण शरीर एका चेअर, बघायचं चेअर तुम्हाला दिसत असेल, एका चेअर पुरती फक्त मर्यादित झाली होती. मग विचार करा श्रोतांनो, इट इज ॲक्च्युली सो डिफिकल्ट टू डू आवर वर्क, टू डू वन वर्क, टू कंटिन्यू हिज रिसर्च वेन हिज होल बॉडी इज कन्फाइंड ओनली टू अ चेअर. खूप कठीण असतं जेव्हा आपलं शरीर फक्त त्या खुर्चीवर मर्यादित राहतं. आपल्याला पुढे जाऊन ते कोणतंही रिसर्च करता येत नाही, पण त्यांनी केलं. पुढे काय दिलं का, ॲन एव्हरेज चाइल्ड स्टीफन, ॲज एव्हरेज चाइल्ड स्टीफन, इथं राहिलं फक्त, एक्सेप्ट हिज माइंड हिज होल बॉडी इज बाउंड टू बी व्हीलचेअर. संपूर्ण शरीर फक्त मेंदू सोडला तर व्हीलचेअर मर्यादित झालं होतं. थँक्स टू अ क्रुअल क्वर्क ऑफ फेट. आणि इथे आभार मानलं पाहिजे अनपेक्षित नशिबाबद्दल. क्वर्क ऑफ फेट्स असलेल्या इथं अनपेक्षित नशीब. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. तरीसुद्धा ते या शतकातले एक महान शास्त्रज्ञ आहे. अँड एव्हरेज चाइल्ड स्टीफन ग्रीव अप टू बी अ नॉर्मल टीनेजर. एक साधारणतः मुलगा जगतो असं जीवन स्टीफन हॉकिंगचं जगणं झालं. ते लहानाचे मोठे झाले की नॉर्मल चाइल्ड सारखे. फुल ऑफ मिसशिप, खूप खट्ट्या, अँड लॉट ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. आणि त्यांचं मॅथमॅटिक्ससाठी आणि म्युझिकसाठी खूप प्रेम होतं. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. एवढेच नव्हे तर त्यांच्या वडिलांना हवं होतं की मुलाने मेडिसिनमध्ये अभ्यास करावा. ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. परंतु या ठिकाणी कल डॉक्टर स्टीफन हॉकिंगचा कशाबद्दल होता, मॅथमॅटिक्स. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाइम डिड नॉट हॅव अ कोर्स ऑफ मॅथमॅटिक्स. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळी कोणताही कोर्स नव्हता मॅथमॅटिक्सचा. सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. मग त्यांनी त्यावेळी काय केलं की मॅथमॅटिक्स करण्याऐवजी त्यांनी ऑप्शन निवडला फिजिक्सचा, आणि फिजिक्समध्ये पुढे त्यांनी एज्युकेशन घेतलं. ॲट द एज ऑफ 17 स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इंक्रीजिंगली क्लम्सी. वयाच्या 17व्या वर्षी स्टीफन यांना कळू लागलं की त्यांचं शरीर हळूहळू का होईना आळशी होत चालले. क्लम्सीचा अर्थ आळशी किंवा निस्तेज. अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स. आणि अनेक वेळा ते खाली पडायचे. फॉर नो रिझन कोणतेही कारण असताना ते खाली पडत होते. दिस परप्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. आणि यामुळे ते पूर्णपणे गोंधळले आणि त्यांना फॅमिली डॉक्टरला दाखवलं. पुढे काय बघा, हू डायग्नोज हिम ॲज अ सफरिंग फ्रॉम अन एक्स्ट्रीमली रेअर डिजीज ALS or LOU, Gehrig's disease that affect the nervous system and eventually weaken all the muscles of the body. म्हणजे काय सांगितलं की त्यांनी त्यांच्या
एक फॅमिली डॉक्टर दाखवलं आणि फॅमिली डॉक्टरला दाखवल्यानंतर त्यांनी हे सांगितलं की यांना ALS नावाचा एक आजार झालेला आहे. आता ALSचा फुल फॉर्म काय होतो तर इथे लिहून दिलं बघा मी तुम्हाला. इथं तर तो एपिस्ट्रॉफिक लॅटरल सिलोसिस, म्हणजे हा एक अशा प्रकारचा आजार आहे ज्यामध्ये पूर्ण बॉडी काम करायची बंद करते. ओके, आणि याचा अर्थ कसं घ्या ना, मग इथं एचा अर्थ होतो नो. ओके, त्याच्यानंतर मीचा अर्थ होतो मसल, आणि स्ट्रोफिक, इथं स्ट्रोफिकचा एक प्रकारे अर्थ होतो की एलिमेंट म्हणजे नरिशमेंट. स्ट्रोफिक म्हणजे इथं काय होतं की जे मसल्समध्ये कोणत्याही प्रकारची नरिशमेंट होत नाही म्हणून या आजाराला नाव दिलंय एमिस्ट्रॉफिक. ओके, लॅटरल सिलोसिस असा याचा अर्थ होतो. ठीक आहे, लिहून घ्या तुम्ही, तुम्हाला पुढे जाऊन उपयोगी पडणार. पुढे काय दिले बघा इथं. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड, लहान असताना सुद्धा हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. आणि लहान असताना त्यांच्या मसलमध्ये कोणत्याही प्रकारची कोऑर्डिनेशन नव्हती. तुम्ही म्हणा आता कोऑर्डिनेशनचा अर्थ काय होतो सर. बघा जेव्हा आपण चालतो, वेन वी वॉक दॅट टाइम वेन अवर राईट लेग गोज अहेड, आपला पुढचा पाय जेव्हा आपला उजवा पाय जेव्हा पुढे येतो, ॲट अ सेम टाइम त्याच वेळी आवर लेफ्ट आर्म गोज अहेड, तेव्हा आपला काय होतं डावा हात पुढे येतो आणि वाईस वर्सा, आणि अशी उलट क्रिया तुम्हाला दिसते. याला म्हणतात कोऑर्डिनेशन. ओके, मग त्यांना काय कळलं की इथं त्यांचं मसलमध्ये कोणतेही कोऑर्डिनेशन आढळत नाही. ही रिकलेक्ट्स, त्यांना आठवतं आणि त्यांना सापडलं हे दॅट हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू फिट ऑफ फ्रेंझी. त्यांना असं कळलं की त्यांचे हँडरायटिंग वोबिली हँडरायटिंग असल्यामुळे, वोबिली म्हणजे काय डगमगलेली अक्षरे असल्यामुळे त्यांच्या शिक्षकांना खूपच राग येत होता. हे फिट ऑफ फ्रेंझी एक फ्रेज आहे, याचा अर्थ तो खूप राग येणे. पुढे काय आहे, नॉर वॉज ही इन्क्लाइन टुवर्ड स्पोर्ट्स, एवढंच नव्हे तर त्यांना स्पोर्ट्समध्ये सुद्धा पार्टिसिपेट करताना नाही. नेव्हरलेस दिस डिझीज केम ॲज अ बोल्ड फ्रॉम द ब्लू. हावेवर, नेव्हरलेसचा अर्थ होतो हावेवर, तरी सुद्धा ह्या आजाराने त्यांना अचानक धक्का दिला. मग बोल्ड फ्रॉम द ब्लूचा अर्थ होतो विद्यार्थ्यांना धक्का देणे. म्हणजे कसला धक्का, तर हा आश्रयाचा धक्का होता, अचानक धक्का बसला होता. म्हणून इथं एक फ्रेज सुंदर दिलंय, अ बोल्ड फ्रॉम द ब्लू. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. त्यांच्याकडे किती वेळ उरलेला आहे या पृथ्वीवर हे काही निश्चित नव्हतं. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू सो मच. आणि त्यांचं प्रकृतीविषयी जो भविष्य वर्तवलं होतं त्याला म्हणतात प्रोग्नोसिस. सो प्रोग्नोसिस त्यांच्याबद्दल खूप वाईट होती आणि डॉक्टर म्हणत होते की आम्ही काहीही त्यात करू शकत नाही. अनडाउटेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. आणि न डगमगता स्टीफन यांनी याचं रिसर्च सुरू केलं स्वतःचं. अँड इवन गॉट एंगेज टू अ जेन विल्ड. आणि एवढंच नव्हे तर ते जेन विल्ड बरोबर एंगेज सुद्धा झाले. हॉकिंग सेज दॅट आयरॉनिक ॲज इट मे साऊंड. हॉकिंग म्हणतात की अक्षरशः असं मला भास होतोय, इट इज ॲट दिस डिस्मल स्टेज, ही एक अंधारमय पायरी आहे. ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. आणि याच वेळी ते अत्यंत सुखी जीवन जगत आहेत. दिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट अँड कंटिन्यू हिज डॉक्टर रिसर्च वर्क विथ रिन्यूड वेगर. ते म्हणतात की हे जे काही घडलं त्यामुळे ते आता एक प्रत्येक क्षणी आनंदी जीवन जगू शकतात. आणि त्यांनी त्यांचं डॉक्टरचं रिसर्च जे आहे ते कंटिन्यू केलं एक नवीन सामर्थ्याने. मग रिन्यूड वेगरचा अर्थ होतो एक नवीन सामर्थ्य. ओके, पुढे काय बघा. इन द मीन वाईल, या दरम्यान, मीन वाईलचा अर्थ काय होतो या दरम्यान, द डिझीज वर्कड इट्स वे इन टू स्टीफन बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल. या दरम्यान आजाराने काम करायला सुरुवात केली आणि त्यांचं संपूर्ण शरीर डिसेबल झालं. ओके, इथं असक्षम झालं. ही बिगॅन स्टडिंग द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स टू गेट हिज PhD बाय दिस टाइम. या वेळेपर्यंत त्यांनी आपलं ब्लॅक होलची स्टडी जी आहे PhD आहे ती कम्प्लीट केली. ही वॉज कन्फाइंड टू अ व्हीलचेअर अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. आणि त्यांचं संपूर्ण शरीर एका व्हीलचेअरवर मर्यादित झालं जेणेकरून पुढे त्यांना बोलताही आलं नाही. ओके, आणि त्यांचे हातही काम करायचे बंद झाले. द स्टडी ऑफ ब्लॅक होल स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. जो ब्लॅक होल बद्दल त्यांचा अभ्यास जो आहे हा अभ्यास दाखवतो की ती किती तेजस्वी बुद्धिमत्तेचे असतील आणि त्यांची कल्पना किती तेजस्वी असेल. ही मेड
ही मेड मेनी एपॉक मेकिंग स्टेटमेंट, त्यांनी काही प्रतिध्वनितात्मक विधान सुद्धा केल्या. तर प्रतिध्वनितात्मक विधानाचा अर्थ काय होतो बघा, जेव्हा तुम्ही कोणत्या एखाद्या गोष्टीवर कमेंट करता, कमेंट केल्यावर समोरच्या व्यक्तीचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह येत नाही, त्यावेळी तो निगेटिव्ह येतो आणि संपूर्ण त्यावेळी असं वाटतं जग संपूर्ण आपल्या विरोधामध्ये चाललेलं आहे. मग अशा प्रकारे जेव्हा असेल तेव्हा त्याला म्हणतात एपोक मेकिंग स्टेटमेंट, जेणेकरून आपण जे वाक्य मांडतो ते वाक्याचा पुढे विरोध होतो. बघा पुढे काय आहे, दॅट शुक इस्टॅब्लिश थेअरी, आणि त्यांच्या या एपोक मेकिंग स्टेटमेंटमुळे आत्तापर्यंतच्या ज्या थेअरी होत्या, आत्तापर्यंत म्हणजे त्यांनी जेव्हा ती मांडली होती थेअरी तेव्हा, ओके, तोपर्यंत थेअरी सगळ्या चुकी ठरल्या. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग, सायंटिस्टला असं वाटतं की संपूर्ण विश्व हे बिग बँग एक मोठ्या धक्क्याने तयार झालेले आहेत. आता बिग बँग काय आहे ते तुम्हाला मी फक्त मोजकं 1 मिनिटाच्या सांगतो. सायंटिस्टचं असं म्हणणं होतं की मिलियन्स ऑफ इयर्स अगो देर वेअर नो प्लॅनेट्स, कोणते प्लॅनेट्स नव्हते. त्यावेळी असं एक म्हणतात ना, फक्त गरम वाफेचा असा गोळा होता जो स्वतःभोवती सर्कम्बुलेशन म्हणजे फिरत होता, परिभ्रमण करत होता, ओके, स्वतःभोवती आणि एक ठराविक अंतरामध्ये. पुढे जाऊन काय झालं की याचं संगणन झालं, कंडेन्स झालं, आणि जी वाफ होती गरम वाफ त्याचं पाण्यामध्ये रूपांतर झालं, तर काही ठिकाणी तिथे बर्फाचं रूपांतर झालं, काही ठिकाणी दगडाचं रूपांतर झालं, आणि बाकी प्लॅनेट सुद्धा असे तयार होत गेले. मग पृथ्वीचा जन्म, सूर्याचा जन्म आणि इतर ग्रहांचा जन्म जो आहे तो बिग बँग थिअरीमुळे झाला असं सायंटिस्टचं म्हणणं होतं. टू एक्सप्लेन दिस कॉन्सेप्ट बेटर, स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज अ लाई अल्जेब्रा. स्टीफन हे जास्त आणखी पद्धतशीर कळावं म्हणून डॉक्टर स्टीफन यांनी लाई अल्जेब्राची कन्सेप्ट आणली. ओके, आता हे कन्सेप्ट काय आहे तुम्ही नेटवर चेक करू शकता. दो कन्फाईन टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी, आणि व्हीलचेअर असताना त्यांना त्यांच्या शरीरावर कंट्रोल राहिला नाही. अ कम्प्युटर टू, पुढे काय दिलंय, सेव्ह अ फिंगर विथ द कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट. ते संगणकाने कम्प्युटरने आपले थॉट, आपले विचार एक्सप्रेस करू लागले. डॉक्टर हॉकिंग इज अन ऑथॉरिटी ऑन अ प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. डॉक्टर हॉकिंग यांनी विज्ञान विषयामध्ये अति खोल असं ज्ञान मिळवलं. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅज बीन बेस्टोड ऑन हिम, आणि त्यांना असे अनेक आदर करणे योग्य असे डॉक्टरेटच्या पदवी त्यांना बहाल केल्या गेल्या. बेस्टोचा अर्थ तो बहाल करणे. पुढे काय दिले, ही इज फेलो ऑफ द रॉयल सोसायटी, आणि ते एक रॉयल सोसायटीचे म्हणजे इंग्लंडची रॉयल सोसायटी आहे, ओके, त्या सोसायटीचे एक मेंबर सुद्धा झाले. पुढे काय दिले बघा, अँड मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स, आणि अमेरिकेची एक काउन्सिल आहे ज्याला नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स म्हणतात, त्याचे ते मेंबर सुद्धा झाले. इन स्पाइट ऑफ बिंग कन्सिडर इन आइन्स्टाईन इक्वल इन इंटेलिजन्सी, डॉक्टर हॉकिंग इज व्हेरी हंबल मॅन. बघा काय सांगितले की आइन्स्टाईनच्या बुद्धीमध्ये एवढी त्यांची तुलना नसली केली गेली तरी ते एक हंबल व्यक्ती आहे, म्हणजे जमिनीशी लागून एक व्यक्ती आहे. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन, फक्त एकनिष्ठ आणि आपलं काम प्रामाणिकपणे करणारे असे व्यक्ती. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडिया कीपिंग ले मॅन इन हिज माइंड. त्यांनी सामान्य माणसाला धरून जे काही थेअरीज मांडले, जे काही संकल्पना मांडल्या त्या खरंच चांगल्या आणि वाखण्याजोग्या होत्या. हिज रायटिंग इज फुल ऑफ वीट अँड ह्युमर, त्यांचं लिहिणं अतिशय हास्य विनोदी आहे. हिज स्टाईल इज his style so lucid that non scientists can also understand him, की त्यांची स्टाईल अशी होती की नॉन सायंटिस्ट लोक सुद्धा त्यांचे म्हणतात ना त्यांचे आदर्श बनले असते किंवा आपण असं म्हणूया शिष्य बनले असते. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक फॉर ऑल टाइम. आत्तापर्यंत सर्वात जास्त विकणारं बुक्समध्ये त्यातलं एक आहे ते म्हणजे काय, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. ऑन बिंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, डॉक्टर स्टीफन द क्विटेन्सेन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप सेज. बघा त्याने प्रश्न असा विचारला गेला की तुम्हाला हा जो भयावह आजार आहे याबद्दल काय वाटतं. त्याने उत्तर काय दिलं बघा, नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. आराम करण्या दुसरे पद काही नाही, याच्यामध्ये आराम करावा लागतो. आय ट्राय लीड अज नॉर्मल लाईफ ॲज पॉसिबल, जेवढं होईल तेवढं मी नॉर्मल लाईफ जगण्याचा प्रयत्न करतो. अँड डिड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑर रिग्रेट द थिंग इट प्रिव्हेंट मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी. बघा मग ते काय म्हणतात बघा, मी खूप प्रयत्न करतो आणि साधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो
अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑर रेग्रेट द थिंग्स. आणि मी या कंडिशनबद्दल कधीही खंत व्यक्त करत नाही. इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग. आणि असं करण्यापासून मी स्वतःला थांबवतोच. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा असा विश्वास आहे की येत्या काही शेकडो वर्षामध्ये विज्ञान आणखी काहीतरी गूढ रहस्य विश्वाचं शोधून काढणार. इट्स ओरिजिन, कधी उगम झाला, इट्स हिस्ट्री, इतिहास, अँड मे बी इवन प्रेडिक्ट इट अल्टिमेट डिमाइज. आणि एवढंच नव्हे तर या विश्वाचा मृत्यू, डिमाइज कधी होणार हे सुद्धा सायन्स सांगेल. लाईक डॉक्टर हॉकिंग देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झम्पलरी करेज इन देअर लिव्स. डॉक्टर हॉकिंग सारखे असे खूप सारे लोक आहेत ज्यांनी जीवनामध्ये अकल्पनीय आणि असं एक भव्य असं धाडस दाखवलेलं आहे, सुंदर असं धाडस दाखवलेलं आहे. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल. चला या सर्व शूर लोकांना आपण नमन करूया, नतमस्तक होऊया. हू इन स्पाइट ऑफ बिंग डिसेबल स्ट्राइव टू डू देअर बेस्ट. एवढं असताना सुद्धा, असक्षम असताना सुद्धा त्यांनी आपलं सर्वतोपरी प्रयत्न केले आहे. आणि अशा महान सायंटिस्टबद्दल मी सुद्धा आदर व्यक्त करतो. तुम्ही सुद्धा करा. तर कसा वाटला तुम्हाला लेसन आवडला असेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. जर नवीन असाल तर, जुने असेल सबस्क्राईब केलं असेल तर ठीक आहे, फक्त नोटिफिकेशन येते काय चेक करा. आणि नवीन असल्याने सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, ऑल करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार. कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट मला पाठवा. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग.